आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा नगर परिषदेच्या राजकारणात आजचा दिवस ठरला गाजलेला आणि धडाकेबाज। अशोक भाऊंच्या बालेकिल्ल्यातून एक महत्त्वाची राजकीय हालचाल समोर आली आहे। राजकीय सूत्रे हातात घट्ट पकडून कार्यकर्त्यांशी थेट संवाद ठेवणारे आणि आमदारकीच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची स्टेअरिंग करणारे अमोल दादा बाबर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्या प्रवेशाने बालेकिल्ल्यातील समीकरणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अमोल बाबर यांचा दमदार अर्ज दाखल करताना समर्थकांची मोठी गर्दी। अशोक भाऊंच्या गोटातील हे पाऊल म्हणजेच फक्त अर्ज नाही तर राजकीय संदेश आहे। बालेकिल्ल्यातील नेतृत्वाची पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न आणि प्रतिस्पर्ध्यांसाठी थेट इशारा। आता या अर्जामुळे पुढील राजकीय क्षेत्रात चर्चेला वेग येणार हे निश्चित। तर बालेकिल्ल्यातून ठरलेली ही धडाकेबाज उमेदवारी निवडणुकीच्या वातावरणात नवी रंगत भरून गेली आहे। अमोल दादा बाबर यांच्या अर्जामुळे आता या तिढ्यात कोण वर्चस्व ठरणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। आज विटा नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 9 मधनं अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे। नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या विट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व 26 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदीने लढवून विकासाचा गंगावत निर्माण करून विटा शहरात एक वादळ तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने निवडून आणते। विधानसभेला 4,500 मताधिक्य घेतलेला आहे, तुमचं म्हणणं खरं आहे, पण ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या आव्हानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे। त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं आज तुम्ही बघा उमेदवारीचे आमचे तुम्हाला अर्ज बघितल्यानंतर कळतील की त्यांचेच माझे आज नगरसेवक आमच्या पार्टीतून आज निवडणूक लढवत आहे। माझं काम नाही, मी काय पहिल्यांदा निवडणूक उभा राहिलेला आहे नगरपालिकेचा। मागासून मी नगरसेवक होतो। ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्याच लागतात। ते अपेक्षित होतं। एवढे 82 मताधिक्य जर कमी करायचं असतील थोडं तरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं आहे। 2 दिवसात त्याचा निर्णय होऊन अंतिम नगराध्यक्ष उमेदवार सर्वमताने संमत होईल। तुम्हाला सांगितलं की चांगल्या मताधिक्याने सर्व आमची पार्टी निवडली। कोणत्या मुद्द्यांवर विकासाचा मुद्दा, बाकी कोणाला संपादन कोणाला जिरवायची पण आपला मुद्दाच नाही आहे। जो विट्याचा विकास राहिलाय तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।